विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी कमलेश विठ्ठलराव चरडे, सहाय्यक शिक्षक, श्री शिवाजी हायस्कूल नेर परसोपन, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, मोफत वर्ग 8वी NMMS मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचे, आदरणीय शिक्षक बंधू भगिनींचे तसेच आदरणीय पालकांचे मी मनापासून स्वागत करतो. मी आशा NMMSसाठी बौद्धिक क्षमता चाचणी मॅटवर अत्यंत माफक दरात पुस्तक काढले आहे. या पुस्तकाची मागणी तुम्ही तुमच्या शाळेतील शिक्षकांना तसेच तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांना या पुस्तकाची मागणी करू शकता. मी तुम्हाला ते पुस्तक तुमच्या शाळेमध्ये पोस्टाने पाठवून देईल. तर चला मग आता आपण अक्षरमालिका, इंग्रजी वर्णमालिका, मुळाक्षरे यातील प्रकरण पहिले क्रम आपण समजून घेऊया. अक्षरमालिका, इंग्रजी वर्णमालिका, मुळाक्षरे प्रकरण 1 क्रम. आता यातील आपण पहिलं उदाहरण समजून घेऊया. तर सर्वात पहिले आपण पेपरमध्ये सूचना मन लावून वाचायची. क्रमाने कोणते पद येईल, क्रमाने कोणते अक्षरे येतील. उदाहरणार्थ पहिलं JLNP, त्यानंतर काईल. ऑप्शन आहे RTS आणि Q. स्पष्टीकरण. प्रथम खालीलप्रमाणे अक्षरमाला लिहून घ्यायची. आता आपल्याला माहीत आहे इंग्रजी वर्णमालेत 26 मुळाक्षरे असतात. A to Z. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. त्याला क्रमांकसुद्धा देऊन द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. याप्रमाणे आपण त्याला अक्षर अशा प्रकारे आखायचे आणि त्याला नंबर पण देऊन द्यायचे. आता आपण JLNP यांच्यामध्ये काय संबंध आहे. आता आपण J 10व्या क्रमांकावर आहे, L 12व्या क्रमांकावर आहे, N 14व्या क्रमांक आहे, म्हणजे 2-2 अक्षर वाढत आहे. N नंतर मग P 16 आणि 16 नंतर R किती मग 18, म्हणजे उत्तर काय मग R. तर R उत्तर R, पर्याय क्रमांक 1. उदाहरण दुसरं आहे CEHL नंतर काय. आता CEHL यांच्यामध्ये फरक पाहायचा. आता C नंतर E. आता C पहा, C आहे 3ला आणि E आहे 5ला, म्हणजे 2नी वाढत आहे. नंतर E नंतर H, E नंतर H, E नंतर H, म्हणजे 3नी वाढत आहे. 5 आणि 3 8, 2नी वाढत आहे, 3नी वाढत आहे, नंतर मग 4ने वाढत आहे आणि नंतर मग L नंतर कितीने वाढेल 5. तर L म्हणजे 12, 12 आणि 5 17, 17वर काय आहे मग Q. तर उत्तर काय मग Q, पर्याय क्रमांक 3. आता आपण 1चं पाहिलं. आता आपण पाहू 2चे. आता आपण पाहू 2चे उदाहरण. GNHMILJK नंतर काईल. पर्याय दिलेला आहे KM, दुसरं KJ, तिसरं KL आणि चौथं LM. आता स्पष्टीकरण. GN, आता यातलं पहिलं पद घ्यायचं, HM यातलं पहिलं पद घ्यायचं, IL मधलं पहिलं पद घ्यायचं, JK मधलं पहिलं पद घ्यायचं, नंतर मग पहिलं पद काय येईल ते पाहायचं. तर G नंतर H म्हणजे 1ने वाढत आहे, H नंतर I 1ने वाढत आहे, I नंतर J आणि J नंतर काय येईल मग K 1-1ने वाढत आहे. तसंच N नंतर M 1ने कमी होतं, M नंतर L, L नंतर K 1-1ने कमी होतं आणि K नंतर काय येईल मग J 1ने कमी. उत्तर येईल मग KJ, पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे
आपण त्या प्रत्येकातला संबंध पाहून घ्यायचा. आता उदाहरण नंबर 4. AZ CX EV GT नंतर काय? स्पष्टीकरण. AZ CX EV GT. आता यातील पहिलं अक्षर आहे A, यातलं पहिलं अक्षर आहे C, यातलं पहिलं अक्षर आहे E, यातलं पहिलं अक्षर आहे G. तर A म्हणजे 2नी वाढत आहे, C नंतर E 2ने वाढत आहे, E नंतर G 2ने वाढत आहे, तर G नंतर I म्हणजे 2नी वाढेल म्हणजे I उतरेल. आता C Z नंतर X, X नंतर V, V नंतर R. तर इथे 2ने कमी होत आहे. X नंतर V 2ने कमी होत आहे, तर V नंतर T 2ने कमी होत आहे. मग T नंतर R म्हणजे काय? T नंतर R म्हणजे 2ने कमी होईल. उत्तर आहे IR, पर्याय क्रमांक 4. आता आपण पाहू 3 अक्षराचं. CIO EKQ HNT LRX. त्यानंतर कोणतं पद येईल? आता यातले पर्याय दिले आहे PWT, PWV, QVB आणि QWC. स्पष्टीकरण. CIO यातील पहिलं पद घ्यायचं, EKQ यातलं पहिलं पद E, यातलं पहिलं पद C, यातलं पहिलं पद E, यातलं पहिलं पद H, यातलं पहिलं पद L. आता यांच्यामध्ये पहा काय संबंध आहे. C नंतर E जे आहे 2ने वाढत आहे, E नंतर H 3ने वाढत आहे, H नंतर L 4ने वाढत आहे आणि मग किती वाढेल? मग L नंतर 5ने वाढेल, ते येईल Q. त्याचप्रमाणे दुसरं पद I नंतर K 2ने वाढत आहे, N 3ने वाढत आहे, R 4ने वाढत आहे, तर हे काय येईल? मग 5ने वाढेल. तर R नंतर काय येईल? मग 5ने W. नंतर I नंतर O नंतर Q 2ने वाढत आहे, Q नंतर T 3ने वाढत आहे, T नंतर X 4ने वाढत आहे आणि X नंतर C मग 5ने वाढेल. पाहता X नंतर C, X नंतर हे जे X 1 2 3 4 5 अशा प्रकारे C वर येईल. ते उलट आपलं घ्यायचं 1 2 3 4 5 C. तर काय उत्तर येईल? मग QWC. आता उत्तर QWC, पर्याय क्रमांक 4. तर उदाहरण आपण पाहू 6वं. BDG CEH DFI EGJ. तर त्याच प्रकारे आपण आता 1चं पाहिलं, आपण 2चं पाहिलं, तर 3चं आपण पाहून राहिलो आहे. तर त्याचप्रकारे पहिल्याप्रमाणेच स्पष्टीकरण. BDG CEH DFI EGJ. आता यातलं पहिलं अक्षर पाहायचं, यातलं पहिलं अक्षर, यातलं पहिलं अक्षर, यातलं पहिलं अक्षर. पाहता पहिलं अक्षर 1ने वाढत आहे, B नंतर C, C नंतर D, D नंतर E, आता E नंतर काय येईल? मग F. आता D, आता यातलं दुसरं पद, यातलं दुसरं पद, यातलं दुसरं पद, यातलं दुसरं पद. आता D नंतर E 1ने वाढत आहे, E नंतर F 1ने वाढत आहे, F नंतर G, G नंतर मग H म्हणजे हे दुसरं पद झालं. H झालं दुसरं पद. तिसरं पद, हे यातलं तिसरं पद, यातलं तिसरं पद, यातलं तिसरं पद, यातलं तिसरं पद पाहायचं. आता G नंतर H, H I J आणि नंतर K 1-1ने वाढत आहे. म्हणजे उत्तर काय येईल? मग FHK. उत्तर काय येईल? मग FHK. FHK, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आता आपण 4 वाला पाहूया. आपण 1 वाला पाहिला, आपण 2 वाले पाहिले, आपण 3 अक्षरवाले पाहिले. आता आपण 4 अक्षरवाले पाहूया. FMPT IJSQ LGVN ODYK नंतर क्वेश्चन मार्क. पर्याय क्रमांक आहे QBRS 1, SACH 2, RABH 3 आणि RBAH 4. आता याप्रमाणे लिहून घ्यायचं. पहिले F हे पहिलं पद, नंतर I पहिलं पद, नंतर L पहिलं पद, नंतर O पहिलं पद. आता हे 3नी वाढत आहे, हे 3नी वाढत आहे, हे 3नी वाढत आहे, तर हे सुद्धा मग 3नी वाढेल. O नंतर 3 म्हणजे 15 आणि 3 18, 15 आणि 3 18. 18वर काय आहे? R आहे. इथे काय येईल? मग R. नंतर मग दुसरं पद M, यातलं दुसरं पद J, यातलं दुसरं पद G, यातलं दुसरं पद D. आता हे सुद्धा काय आहे? -3ने कमी होत आहे. M नंतर पहा, M नंतर -3 13, 13मधून 3 गेले J, J कितीवर आहे? 10वर आहे.
तर जे नंतर जी, जे नंतर पुन्हा जी, 1 2 3 7, नंतर डी, नंतर ए, डी नंतर मग काय येईल ए. म्हणजे 3 3 ने वजा केले. इथे आपण 3 ने वाढत गेलो, इथे 3 ने कमी करत गेलो. त्याचप्रमाणे आता तिसरं पद पाहू आपण. यातलं तिसरं पद, यातलं तिसरं पद, यातलं तिसरं पद, यातलं तिसरं पद, अशा प्रकारचा पी यस 3 ने वाढत आहे, व्ही 3 ने वाढत आहे, वाय 3 ने वाढत आहे आणि वाय नंतर बी 3 ने वाढत आहे. वाय नंतर बी पहा, वाय नंतर बी, वाय 1 2 3 हे 3 ने वाढत आहे. म्हणजे काय येईल बी, हे काय येईल मग बी, अशा प्रकारे. नंतर मग टी क्यू यन. आता चौथं पद टी क्यू यन के, टी क्यू यन के 3 3 ने कमी होत आहे. हे 3 3 ने कमी होत आहे. आता के मधून 3 गेले तर काय आले 11, 11 मधून 3 गेले तर काय येईल मग यच 8 राहिले. 11 मधून 3 गेले 8 राहिले आणि काय उत्तर येईल मग यच. तर अशा प्रकारे आर ए बी आणि यच, आर ए बी एच पर्याय क्रमांक 3. तर अगदी सोपे प्रश्न आहे हे. फक्त त्यातला प्रत्येक अक्षरामधला काय संबंध आहे, दुसऱ्या अक्षरातील ते संबंध पाहून घ्यायचा आणि त्याप्रमाणे क्रिया करायची. आता आपण शेवटलं उदाहरण पाहूया. ए बी वाय झेड सी डी डब्ल्यू एक्स ई एफ यू व्ही जी एच एस टी, त्यानंतर काय येईल. तर पर्याय पहिला आहे आय जे आर क्यू, दुसरा पर्याय आहे जे आय क्यू आर, तिसरा पर्याय आहे आय जे क्यू आर आणि चौथा पर्याय आहे एच आय आर एस. आता पाहूयात आपण. तर यामध्ये सरळ संबंध आहे ए बी सी डी ई एफ जी एच, नंतर काय येईल मग आय जे. पहिला संबंध पाहून घ्यायचा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे. नंतर वाय झेड उलट संबंध आहे, वाय झेड डब्ल्यू एक्स यू व्ही एस टी. हां, आता पहा वाय झेड डब्ल्यू एक्स यू व्ही एस टी आणि काय येईल मग क्यू आर, क्यू आर. तर अशा प्रकारे इथे उत्तर आलं आहे क्यू आर, म्हणजे आय जे क्यू आर. काय आहे आय जे क्यू आर, आय जे क्यू आर पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे आपलं पहिलं प्रकरण इथे संपलेलं आहे क्रम. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या श्री शिवाजी हायस्कूल नेर परसोपन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.